नमस्कार. वी आर बॅक. आपण थोडासा ब्रेक घेतला होता. आर्जव या विषयाबद्दल ज्ञानदेवांनी आपल्याला काय सांगितलं ते आपण बघितलं. त्याच्या पलीकडचं आपण आता थोडंसं बघायचा प्रयत्न करू. ओके. सो आय एम शेअरिंग द स्क्रीन. होपफुली यू कॅन सी एव्हरीथिंग. ऑलराईट. यानंतर गुरुभक्तीचा प्रकार सांगू. हे चतुरांच्या राजा, तो तू ऐक. आघवियाची दैवा, जन्मभूमी हे सेवा. जे ब्रह्म करी जीवा, शोच्यान तेही. ही गुरुसेवा सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे आणि जी सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते. शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते म्हणजे कसं आहे पहा, की जीवभावामध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा आपण कुठल्या ना कुठल्या भीतीने किंवा कुठल्या ना कुठल्या दुःखाने ग्रसित असतो. आपल्याला देहाच्या स्तरावर जरा आणि व्याधी म्हणजे म्हातारपण आणि आजारपण ह्या दोन गोष्टींची भीती वाटते शरीराच्या स्तरावर. ठीक आहे. त्यानंतर प्राणाच्या स्तरावर, ॲट द लेवल ऑफ द प्राण, आपल्याला तहान आणि भूक या दोन गोष्टी जाणवतात. आणि मनाच्या स्तरावर आपल्याला शोक आणि मोह या दोन गोष्टी जाणवतात. सो दीज आर द 6 मिझरीज वी हॅव ॲट व्हेरियस लेवल्स. तर त्यापासून मुक्ती जर आपल्याला हवी असेल तर आपल्याला हे समजावं लागेल, याचा आपल्याला बोध व्हावा लागेल, की शरीर, प्राण आणि मन ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे मी नाही आहे. मी या तिन्हींपेक्षा वेगळा आहे आणि या 3 गोष्टींकडे बघणारा द्रष्टा आहे. सो आय एम नॉट these. But somehow we feel that I am the body, so therefore I'm going to get old, I'm going to get sick, and I'm going to die eventually. तर अशा भ्रमात मी जेव्हा असतो, तेव्हा मला दुःख होतं. ॲट द लेव्हल ऑफ प्राण मला भूक आणि तहान लागते. तर जेवढी भूक असेल तेवढं आपण जेवावं आणि भूक शांत करावी आणि मग शांत राहावं. पण आपलं होतं काय, की आपण अन्नाच्या किंवा अन्नाची चव घेण्याच्या अनुभवाच्या इतके आहारी गेलेलो आहोत, की आपल्याला भूक लागली आहे किंवा नाही, हे आपण बघतच नाही. आपल्या समोर अन्न दिसलं, की आपण खायला लागतो. अशा प्रकारे जी सवय आपल्याला लागलेली आहे अनेक जन्मांपासूनची, त्याच्यामुळे आपण आता ज्या परिस्थितीमध्ये आहोत, त्या परिस्थितीमध्ये आहोत. जर आपल्याला हा जो प्रकृतीचा पहिला नियम आहे, तोच जर नाही कळला, की मला जोपर्यंत एखाद्या गोष्टीची खरंच नैसर्गिक आवश्यकता नाहीये, तोपर्यंत मी ती वस्तू ग्रहणच नाही करणार. ही शिस्त जोपर्यंत मी पाळू शकत नाही, तोपर्यंत मी प्रकृतीच्या स्तरावर देखील व्यवस्थित राहत नाहीये. तर त्याच्यावर आपल्याला जायचंय. आपल्याला त्याच्यानंतरचा पुष्कळ मोठा टप्पा पार करायचा आहे. तर ह्या पहिल्या छोट्या-छोट्या, साध्या-साध्या गोष्टी जर आपण पाळू शकलो, तर बरं होईल. आघवा याची दैवा, जन्मभूमी हे सेवा. जे ब्रह्म करी जीवा, शोच्या तेही. ते शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते. म्हणजे आपल्याला समजा गुरु मिळाला, तर त्याच्याप्रती आपली जर भक्ती असली, तर गुरुभक्तीमुळे आपल्याला आपल्या जीवपणाचा जो भ्रम आहे, तो दूर करता येऊ शकतो आणि आपण स्वतः ब्रह्मस्वरूप आहोत, हा बोध होऊ शकतो. हे आचार्योपास्ती, प्रगटी जैल तुझ प्रती, बैसोदे एकपाती, अवधानाची. ती गुरुभक्ती आता तुला स्पष्ट सांगितली जाईल. आचार्योपासना हा एक शब्द होता ना ते आपल्या श्लोकामध्ये. तर त्याच्याबद्दल आता सध्या निरूपण सुरू आहे. मात्र तू तिकडे एकसारखं लक्ष दे. तरी सकळ जळसमृद्धी घेऊनी गंगा निघाली उदधी, की श्रुती हे महापदी पैठी झाली. तरी सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही जशी समुद्रात प्रवेश करते अथवा वेद जसे ब्रह्मपदात प्रविष्ट होतात, सगळं पाणी घेऊन नदी शेवटी समुद्रातच जाते. त्याचप्रमाणे सगळे वेद जे आहेत ना, ते सगळे आपले शब्द घेऊन शेवटी ब्रह्मपदात प्रविष्ट होतात. त्याचप्रमाणे आपलं जीवन सगळं
आपण त्या दिशेने जर चालवलं, तर शेवटी त्या पदाला जाऊन आपण प्राप्त होऊ आणि त्याच्यामध्ये आपण विलीन होऊन जाऊ. नाना वेटाळूनी जीविते, गुणागुण उखिते, प्राणनाथा उचिते दिधले प्रिया. अथवा आपल्या जीवासह आणि आपल्या अंगच्या गुणावगुणांसह, म्हणजे गुण आणि अवगुण यांच्यासह सरसकट आपल्या स्वतःला पतिव्रतेने उत्तम प्रकाराने आपल्या पतीस दिले. जी पतिव्रता असते ती आपल्या सगळ्या गुण आणि अवगुणांसकट आपल्या पतीला सर्वस्व अर्पण करते. तैसे सबाह्य आपुले, जेणे गुरुकुळी वोपिले, आपण पे केले भक्तीचे घर. त्याप्रमाणे ज्याने आपलं अंतर मनादिक व बाह्य इंद्रियादिक गुरुकुळाला अर्पण केलं, म्हणजे आपलं मन आणि आपलं शरीर, आपली इंद्रिय ही सगळी गुरुकुळाला अर्पण केली. म्हणजे आपल्याला गुरु जे सांगतोय तसं आपण करणार आहे, अगदी श्रद्धा ठेवून आणि प्रामाणिकपणे आपण गुरुच्या आज्ञेचं पालन केलं, असं होईल. आणि आपल्याला गुरुभक्तीचं घर केलंय. गुरुगृह जये देशी, तो देशुची वसे मानसी, विरहिणी का जैसी वल्लभाते. ज्याप्रमाणे विरहिणीचे चित्तात प्रियकर असतो, जी प्रेयसी असते तिला जेव्हा प्रियकराचा विरह होतो तेव्हा तिच्या चित्तामध्ये नेहमी प्रियकर असतो, त्याप्रमाणे ज्या देशात गुरुचं घर असतं तो देश ज्याच्या मनामध्ये असतो. जिथे गुरु आहे तिथे मी असायला हवं, आपल्याला असं वाटत राहणं, ही गुरुभक्ती आहे. तिये कडोनी येतसे वारा, देखोनी धावे सामोरा, आडपणे म्हणे घरा बीजे की जो. गुरुच्या देशाकडून जो वारा येत असेल त्या वाऱ्याला पाहून त्याला सामोरा धावून जातो आणि त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो, आपण माझ्या घरी यावं. चाचा प्रेमाची आभुली, तया दिशेसीची आवडे बोली, जीवू थानपती करू निघाली गुरु गृही जो. सद्गुरूविषयीच्या खऱ्या प्रेमाने जो वेडा झाल्यामुळे ज्याला त्या दिशेशीच बोलणं आवडतं आणि जो आपल्या जीवाला गुरुच्या घरात मिरासदार करून ठेवतो. आपल्या जीवाला गुरुच्या घरात जाऊन तो मिरासदार करून ठेवतो, म्हणजे तिथेच जाऊन राहतो तो. परी गुरु आज्ञा धरिले, देह गावी असे ऐकले, एकले वासुरवा लाविले दावे जैसे. परंतु वासराला दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्याला गायीकडे जाण्याची इच्छा असूनही जसं हलता येत नाही, त्याप्रमाणे गुरुची आज्ञा हेच कोणी एक दावे. त्याने देहास बांधून टाकल्यामुळे त्याला एकट्याला आपल्या गावी राहणं पडून गुरुच्या गावाकडे धाव घेता येत नाही. म्हणजे गुरुनी समजा सांगितलं, की "तू तुझ्याच गावी राहा, तू तुझं कर्तव्य कर, तुझा स्वधर्म पाळ." तर त्याच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून जसं त्या वासराला बांधून ठेवलं एका खुंट्याला, तसं गुरु आज्ञेनी मला माझ्या गावात माझा स्वधर्म करण्यासाठी, माझं कौटुंबिक जे कर्तव्य असेल ते पार पाडण्यासाठी बांधून ठेवलेलं आहे. म्हणे कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिष मानी. जो म्हणतो ही गुरु आज्ञारूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल आणि केव्हा तो गुरु भेटेल, तो त्या गुरुच्या वियोगात जाणाऱ्या निमिषाला युगाहून मोठं मानतो. निमिष म्हणजे जेवढा वेळ आपल्याला आपली पापणी उघडझाप करायला लागतो ना, त्याला निमिष म्हणतात. तर तेवढ्या वेळाला सुद्धा तो युगापेक्षाही मोठा मानतो. कारण की त्याला असं वाटत असतं, की आपल्याला गुरुला जाऊन भेटायचंय किंवा गुरुगृही जायचंय. परंतु गुरु आज्ञा अशी आहे, की तू आपल्याच घरी राहा, आपलंच काम कर. म्हणून तो घरी राहतोय. तो म्हणतो, की गुरु आज्ञारूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल आणि केव्हा तो गुरु भेटेल. त्या गुरुच्या वियोगात जाणाऱ्या निमिषाला युगाहून तो मोठं मानतो. ऐसे या गुरुग्रामीचे आले, का स्वये गुरुनीचे धाडिले, तरी गतायुष्यात जोडले आयुष्य जैसे. अशात जर कोणी गुरुच्या गावचे आले असता, अथवा स्वतः गुरुनेच पाठवले, तर अशात जर कोणी गुरुच्या गावचं आलं किंवा स्वतः गुरुनेच पाठवलं, तर जसं मरावयास टेकलेल्या पुरुषास आयुष्य प्राप्त व्हावं. समजा आपण मरायला टेकलेलो असू आणि गुरुकडनं आपल्याला कोणीतरी भेटायला आलं, गुरुच्या गावातनं, तरीसुद्धा आपल्याला एकदम पुन्हा पुनरुज्जीवित झाल्यासारखं वाटतं. सो वी गेट रिजुव्हिनेटेड इवन इफ वी माइट बी फीलिंग व्हेरी लो. का सुखतया अंकुरा, वरी पडलिया पीयूषधरा, पीयूषधारा, नाना अल्पोदकींचा सागरा आला मासा.
अथवा सुकणाऱ्या अंकुरावर जशा अमृताच्या धारा पडाव्यात. एखादा अंकुर आहे जो मातीतून बाहेर निघालेला आहे, त्याच्यावर अमृताची धार पडावी. अथवा थोडा पाण्यातला मासा जसा समुद्रात यावा. समजा थोड्याशाच पाण्यामध्ये एखादा मासा असेल, तो जर समुद्रात आला त्याला किती मोकळं वाटेल, हायसं वाटेल. ना तरी रंके निधान देखिले, का आंधळिया डोळे उघडले, बळंगाचिया अंगा आले इंद्रपद. अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्याचा ठेवा सापडावा किंवा आंधळ्याला पुन्हा दृष्टी यावी, अथवा भिकाऱ्याला जसं इंद्रपद मिळावं. म्हणजे अनपेक्षितपणे समजा आपल्याला काहीतरी चांगलं मिळालं तर काय होईल? तैसे गुरुकुळाचे निनावे, महासुखे अति थोरावे, जे कोडेही पोटाळवे आकाश का. त्याप्रमाणे गुरुकुळाच्या निमित्ताने मोठा आनंद मिळाल्यामुळे, आनंद झाल्यामुळे ज्याला आपण इतकं वाढलो असं वाटतं, की आकाशाला आपण सहजच कवटाळू. बिकॉज ऑफ गुरुकुल आय फील सो व्हास्ट that I can embrace the sky. पै गुरुकुळी ऐसी, आवडी जया देखसी, जाण ज्ञान तयापासी पाही खरी. ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुकुळासंबंधाने असं प्रेम तू पाहशील, त्याच्यापाशी ज्ञान चाकरी करतं असं समज. सो द पर्सन who is so devoted to his gurukul in this manner, you can imagine, you can assume, you can take it that knowledge resides with this person. Knowledge actually serves this person. ज्याला खरोखरीच ज्ञान झालेलं आहे स्वतःच्या स्वरूपाचं, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन्ही गोष्टींचं, त्याच्यातून आपल्याला आचार्योपासना म्हणजे गुरुकुळाविषयी पूर्णपणे श्रद्धा आणि गुरु आज्ञेचं संपूर्णपणे पालन, ह्या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे प्रगट झालेल्या दिसतील. अशा व्यक्तीकडे ज्ञान चाकरी करतं असं समज. सो नॉलेज इज सबसर्व्हियंट टू सच अ पर्सन. आणि अभ्यंतरी लियेकडे प्रेमाचे नि पवाडे, श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. आणि आतल्या बाजूकडे म्हणजे अंतःकरणात प्रेमाच्या जोराने श्री गुरुमूर्तीची ध्यानाने उपासना करतो. सो धिस पर्सन ऑल्दो ही इज नॉट इन द गुरुकुल, तो आपल्या हृदयामध्ये आपल्या गुरुची मूर्ती प्रस्थापित करेल आणि मानसपूजा त्या गुरुची नेहमी करेल. हृदयशुद्धीची आवारी, आराध्यू तो निश्चल ध्रुव करी, मग सर्व भावेसी परिवारी आपण होय. अंतःकरणाची शुद्धता हेच कोणी एक आवार, त्या आवारामध्ये आराधना करायला योग्य जो गुरु त्याची प्राणप्रतिष्ठा करतो, मग काया वाचा मनाने श्री गुरुचा लवाजमा आपण बनतो. सो अंतःकरण पहिले तो शुद्ध करतो. शुद्ध अंतःकरण हेच आवार म्हणजे दिस इज द कंपाऊंड इन विच आय एम गोइंग टू एस्टॅब्लिश द गुरु. मनातल्या मनातच सुरू आहे सगळं. आपलं मन पहिले शुद्ध केलं आणि मग त्या मनामध्ये आपल्या गुरुच्या स्थापनेसाठी एक जागा उत्पन्न केली. तिथे त्याची प्रतिष्ठा केली आणि मग काया वाचा मनाने त्या श्री गुरुचा लवाजमा बनतो म्हणजे त्या गुरुच्या आज्ञेचं पालन करतो. बाय काया वाचा मन. का चैतन्याची ये पोवळी, माझी आनंदाची आरावळी, श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत. अथवा ज्ञानाच्या आवारात असणाऱ्या आनंदाच्या देवळामध्ये गुरुरूपी लिंगाला ध्यानरूपी अमृताचा अभिषेक तो करतो. गुरुरूपी लिंगावर ध्यानरूपी अमृताचा, त्याचं ध्यान आपण जेव्हा करतो तेव्हा ध्यानरूपी अमृताचा अभिषेक सारखा त्या गुरुला होत असतो. हे सगळं मनात आहे. इज ऑल हॅपनिंग इन द माइंड. उदयी जता बोधारका, बुद्धीची डाळ सात्विका, भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे. बोधरूपी सूर्य उगवताच बुद्धिरूपी टोपलीत अष्टसात्विक भाव भरून तो त्यांची लाखोली श्री गुरुरूपी शंकराला वाहतो. तर त्यांनी हे जे लिंग किंवा शंकर जे सांगितलं ना, हे ज्ञानेश्वर महाराज वॉज द फॉलोअर ऑफ काश्मीरी शैविझम. नाथ संप्रदाय जो आहे तो तिथून उगम पावलाय असं म्हणतात. आदी गुरु शंकर हे त्यांचे गुरु आणि मग त्याच्यानंतर अनेक जे नाथ आहेत, नवनाथ म्हणतात त्यांना, त्या सगळ्या परंपरेमध्ये शेवटी
ज्ञानेश्वर हे सगळ्यात शेवटचे नाथ असं म्हटलं जातं. तर त्या शंकराला बुद्धिरूपी टोपलीत, म्हणजे द कंटेनर ऑफ माय इंटेलिजन्स, इन दॅट इंटेलिजन्स आय एम गोइंग टू कीप ऑन वर्शिपिंग माय गुरु. अष्टसात्विक भाव भरून तो त्यांची लाखोली श्री गुरुरूपी शंकराला वाहतो. लाखोली म्हणजे लाख ओळी. आपल्या मनात जे जे भाव असतात, म्हणजे तुम्ही या परिस्थितीमध्ये किंवा या केसमध्ये आपण असं समजू की ओम नमः शिवाय अशा प्रकारचा मंत्र सुद्धा आपण म्हणू शकतो. तर तशा मंत्रांनी आपण आपल्या मनातल्या मनात, आपल्या मनातला जो गुरु आहे, म्हणजे इथे ते म्हणतात की आदिशंकर, त्याची आपण उपासना करू शकतो. काळशुद्धी त्रिकाळी, जीवदशा धूपजाळी, ज्ञानदीपे ओवाळी निरंतर, पवित्र काल याच कोणी शिवपूजनाच्या 3 वेळा, त्यात जीवपणरूपी धूप जाळून ज्ञानरूपी दिव्याने निरंतर ओवाळतो. पवित्र काल याच कोणी शिवपूजनाच्या 3 वेळा. आता आपल्याला जेव्हा मुंज होते ना एखाद्या मुलाची, तेव्हा सांगितलं जातं की तो 3 वेळा संध्या करत जा. म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या वेळी, नंतर दुपारी 12 वाजता आणि नंतर संध्याकाळी जेव्हा सूर्यास्ताच्या वेळी, अशा 3 वेळा समजा आपण त्रिकाळी जर संध्या केल्या, तर ती संध्या आपल्याला आपल्या मनातच करायची आहे. केव्हा? जेव्हा आपल्या मनात ती उपासना करण्याचा भाव निर्माण होईल, तीच चांगली वेळ. आणि त्याच वेळेस जेव्हा आपण श्रद्धेनी, संपूर्ण शरणागतीनी अशा प्रकारचा जप करू किंवा अशा प्रकारची उपासना करू, तीच योग्य वेळ. आणि त्यावेळेस करायचं. म्हणजे असं काही नाही की तुम्ही ह्या 3 वेळेसच करायला पाहिजे. तर ज्यावेळेस तुम्ही कराल ती म्हणजे मुहूर्ताची वेळ असं समजू आपण. ठीक आहे ना? आणि त्यात जीवपणरूपी धूप जाळून, म्हणजे आपल्या जीवपणाचा आपण संपूर्णपणे नाश करून, आपलं जे जीवपण आहे ना, त्याला समजा आपण धूप बनवलं आणि ते जाळून टाकलं. सो दॅट our sense of separateness or separate identity, the little jiva, that will get completely burned away. जो ज्ञानरूपी दिवा आहे त्याच्यामध्ये जीव हाच धूप आहे. ह्यालाच जाळायचं आहे आपल्याला. त्या ज्ञानरूपी दिव्याने निरंतर वळतो. सामरस्याची रससोय अखंड अर्पितू जाय, आपण भराडा होय गुरुतो लिंग. गुरुला ऐक्यभावरूपी नैवेद्य नेहमी अर्पित राहतो आणि आपण पूजा करणारा गोसावी होऊन गुरुला शंकराची पिंडी करतो. खरं तर गुरु आणि शिष्य ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत का? त्या नाही आहेत. त्यामुळे ही सगळीच्या सगळी जी भावना आहे, ती आतली आपल्या मनाची भावना आहे. त्याच्यामध्ये गुरुला ऐक्यभावरूपी नैवेद्य म्हणजे काय, की ऐक्यभावरूपी म्हणजे माझा आणि गुरुचा ऐक्यभाव आहे. आय एम नॉट सेपरेट फ्रॉम द गुरु. सो धिस ऐक्यभाव इज लाइक ए नैवेद्य. तर त्या नैवेद्याला मी त्या गुरुला सारखं अर्पित करत राहतो आणि आपण पूजा करणारा गोसावी होऊन गुरुला शंकराची पिंडी करतो. तर आपण त्या गुरुला शंकराची पिंडी समजायचं आणि आपण गोसावी असं स्वतःला समजायचं आणि त्याची उपासना किंवा त्याची पूजा करायची. ना तरी जीवाची ऐसे जे, गुरु कांतू करू निभुंजे, ऐसी प्रेमाचे निभोजे बुद्धी वाहे. अथवा जीवरूपी शय्येवर गुरुला पती करून भोगतो, अशी प्रेमाची आवड त्याची बुद्धी बाळगते. कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी, की तया नाम करी क्षीराब्धी. कोणा एका वेळी मनात गुरुविषयी प्रेम भरलं, की त्याला म्हणजे त्या प्रेमाला क्षीरसमुद्र असं तो नाव देतो. तेथ ध्येय ध्यान बहुसुख, तेची शेष तुका निर्दोख, वरी जलशयन देख भावी गुरु. त्या प्रेमरूपी क्षीरसागरामध्ये ध्येय जे गुरु, त्याच्या ध्यानापासून होणारं जे अपार सुख, ते सुखच शेषरूपी शुद्ध गादी समजतो व त्यावर श्री विष्णूप्रमाणे जलशयन करणारे श्री गुरु आहेत असे तो समजतो. आपण जे गुरुचं ध्यान करतो, त्या ध्यानामुळे जे अपार सुख निर्माण होतं, ते सुखच म्हणजे
शेषरूपी शुद्ध गादी समजायचं. ओके. आणि त्या गादीवर, त्या शेषरूपी शुद्ध गादीवर, मऊ गादीवर, त्यावर श्री विष्णू प्रमाणे जलशयन करणारे, म्हणजे त्याच्यावर झोपलेला जो विष्णू असतो ना, आपण नाही करत का आनंदासन आपल्या योगासनांमध्ये. तशा प्रकारे पहुडलेले जे गुरु आहेत, तसे ते गुरु आपले आहेत, असं तो समजतो. मग वोळगती पाय, ते लक्ष्मी आपण होय, गरुड होऊनी उभा राहे आपणची. आता ह्या विष्णूची सेवा करणारे कोण आहेत? गरुड आहे आणि लक्ष्मी आहे. गुरुरूपी विष्णूच्या पायाची सेवा करणारी लक्ष्मी म्हणजे आपणच होतो, शिष्य. आणि आपणच गरुड होऊन पुढे उभा राहतो. नाभी आपणची जन्मे, ऐसे गुरुमूर्ती प्रेमे, अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख. आपणच श्री गुरुरूपी विष्णूच्या नाभिकमळात जन्म घेतो म्हणजे ब्रह्मदेव होतो. गुरुमूर्तीच्या प्रेमाने असं ध्यानसुख अंतःकरणात अनुभवतो. एकाधिये वेळे गुरुमाय करी भावबळे, मग स्तन्यसुखे लोळे अंकावरी. एखाद्या वेळी आपल्या भावाच्या बळाने गुरुला आई मानतो आणि मग या आईच्या मांडीवर स्वतः स्तनपानाच्या सुखाने लोळतो. नातरी गा किरीटी, चैतन्य तरु तळवटी, गुरु धेनू आपण पाठी वत्स होय. अथवा अर्जुना, चैतन्यरूपी झाडाच्या खाली गुरुला गाय कल्पून आपण तिच्या पाठीमागे असणारा वासरू होतो. गुरुला किती प्रकारे आपण शरण जातो, त्याची किती उदाहरणं आपल्याला ज्ञानदेवांनी इथे दिलेली आहेत. अद्भुत आहे सगळं. गुरुकृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी, कोणे एके वेळी हेची भावी. गुरुच्या प्रेमरूपी जळात आपण मासोळी बनतो. गुरुचं प्रेम म्हणजे पाणी आणि त्याच्यामध्ये आपण मासोळी. कोणा एका वेळेला हीच कल्पना करतो. अशा प्रकारची कल्पना करतो. गुरुकृपामृताचे बडप, आपण सेवावृत्तीचे होय रोप, ऐसेसे संकल्प ये मन. गुरुकृपेच्या ठिकाणी अमृताच्या वृष्टीची कल्पना करतो. गुरुकृपा म्हणजे अमृताची वृष्टी किंवा अमृताचा पाऊस. आणि आपल्या ठिकाणी सेवावृत्तीरूपी रोपाची कल्पना करतो. स्वतः म्हणजे सेवावृत्तीरूपी रोप. अशा पावसामध्ये जे रोप उमलेल आणि फुलेल, असे आपण आहोत, अशी ती कल्पना करतो. असे संकल्प त्याचं मन करतं. अशा प्रकारच्या सगळ्या कल्पना जो आचार्योपासना करतो किंवा जो गुरुला पूर्णपणे शरण गेलेला आहे, तो विचार करतो. चक्षु पक्षे वीण, पिलू होया आपण, कैसे पे अपारपण आवडीचे. डोळे उघडले नाहीत आणि पंख फुटले नाहीत, असं पक्षाचं पिल्लू आपणच होतो. अशा पक्षाच्या पिल्लाला त्याची जी आई असते, ती येऊन खायला घालते ना रोज. त्याच्या प्रेमाचं अमर्यादपण कसं आहे? गुरु ते पक्षणी करी, चारा घे चाचूवरी, गुरु तारू धरी आपण कास. गुरुला पक्षणी करतो आणि आपण पिल्लू बनलेला तिच्या चोचेतून चारा घेतो. गुरुला पोहणारा करून आपण त्याच्या कासेला लागतो. ऐसे प्रेमाचे निथावे, ध्यानची ध्यानाते प्रसवे, पूर्ण सिंधू हेलावे फुटती जैसे. ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटामागून लाटा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवतं. पूर्ण समुद्रात लाटामागून लाटा आपोआप उत्पन्न होतात ना, तसंच अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवतं. So our own awareness creates all these waves in our own mind. किंबहुना यापरी श्री गुरुमूर्ती अंतरी, भोगी आता अवधारी बाह्य सेवा. फार काय सांगावं, याप्रमाणे तो गुरुमूर्ती आपल्या अंतःकरणात भोगतो. आता त्याची बाहेरील म्हणजे शारीरिक सेवा ऐक. आचार्योपासनानंतर काय करतो हा शिष्य? तरी जीवी ऐसे आवाके, म्हणे दास्य करी न निके, जैसे गुरु कौतुके माग म्हणती. तर त्याच्या मनात असा विचार असतो की मी गुरुचं असं चांगलं दास्य करीन की जेणेकरून गुरु मला प्रेमाने माग म्हणून म्हणतील. मी इतकी त्यांची सेवा करीन की गुरु मला म्हणतील की तर तुला काय हवंय ते तू माग. तैसिया साचा उपासती, गोसावी प्रसन्न होती तेथ मी विनंती ऐसी करीन. तशा खऱ्याखुऱ्या उपासनेने प्रभू सुप्रसन्न होतील, त्यावेळी मी त्यांना विनंती करीन. काय विनंती करीन? म्हणेन तुमचा देवा, परिवार जो आघवा, ते तुले रूपे होवावा मीची एकू. मी असं म्हणेन की देवा, हा जो तुमचा सर्व परिवार आहे, तितक्या रूपाने मी एकट्यानेच बनावं.
आणि उपकरती आपुली, उपकरणे आणि आथी जेतुली, माझी रूपे तेतुली होवावे स्वामी. आणि आपल्या उपयोगी पडणारी जेवढी उपकरणं म्हणजे पूजेची भांडी वगैरे वस्तू आहेत, महाराज तेवढं सर्व मी व्हावं. ऐसा मागे नवरू तेथ हो म्हणती श्री गुरु, मग तो परिवारू मीची होईन. असा मी श्री गुरुला वर मागेन, तेव्हा गुरु हो म्हणतील. मग तो त्यांचा सर्व परिवार मीच होईन. उपकरण जात सकळीक, ते मीची होईन एक एक. तेव्हा उपास्तीचे कौतिक देखी जेल. गुरूंच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या म्हणून वस्तू मात्र आहेत, त्यापैकी प्रत्येक जेव्हा मी होईन, तेव्हा उपासनेचं कौतुक दृष्टीला पडेल. गुरु बहुतांची माये, परी एकलवती होऊनी ठाये, तैसे करुनी आणवाये कृपे तिये. श्री गुरु हे पुष्कळांची आई होऊन राहतील असं करून म्हणजे अनन्य भावाने त्यांची सेवा करून त्यांच्या कृपेकडून शपथ व्हावीन. तया अनुरागो वेधू लावी, एक पत्नीव्रत घेववी, क्षेत्रसन्यासू करवी लोभा करवी. श्री गुरुला प्रेमाला माझा श्री गुरुच्या प्रेमाला माझा छंद लावीन आणि त्या प्रेमाकडून एक पत्नीव्रत घेववीन आणि त्यांच्या लोभाकडून क्षेत्रसन्यास करवीन म्हणजे त्यांचा लोभ मला सोडून दुसरीकडे कुठे जाणार नाही असं करीन. सो आय वुड बी कम्प्लिटली डेडिकेटेड टू माय गुरु. चतुर्दिक्षु वारा न लागे निघो बाहिरा, तैसा गुरुकृपे पांजिरा मीची होईन. वारा कितीही धावला तरी तो जसा चार दिशांच्या बाहेर निघू शकत नाही, त्याप्रमाणे मीच गुरुकृपेला पिंजरा होईन. आपुलिया गुणाची लेणी, करीन गुरुसेवे स्वामिनी, हे असो होईन गवसणी मीची भक्तीसी. गुरुसेवा जी माझी मालकीण, तिला मी आपल्या गुणांचे अलंकार करीन. हे असो, एवढंच काय, पण गुरुभक्तीला मीच गवसणी होईन. म्हणजे मी माझ्या गुरुची किती कशा प्रकारे सेवा करीन, कशा प्रकारे मी गुरुला शरण राहीन, त्याचं सगळं वर्णन ज्ञानदेव महाराज आपल्याला करून सांगतात. गुरु स्नेहाची ये वृष्टी, मी पृथ्वी होईन तळवटी, ऐसिया मनोरथाची या सृष्टी अनंता रची. श्री गुरुच्या स्नेहाच्या वृष्टीला मीच खाली पृथ्वी होईन, याप्रमाणे मनोरथांच्या अनंत सृष्टी तयार करतो. कोण? हा जो आचार्य उपासक आहे तो. म्हणे श्री गुरूंचे भुवन, आपण मी होईन आणि दास होऊनी करीन दास्य ते तिचे. तो म्हणतो गुरुच राहत घर मी स्वतः होईन आणि त्यांच्या घराचा चाकर होऊन तेथील चाकरी मीच करीन. निर्गमागमी दातारे, जे ओलांडिजती उंबरे, ते मी होईन आणि द्वार पाळू. श्री गुरु बाहेर जाते वेळी आणि घरात येते वेळी जे उंबरे ओलांडतील, ते उंबरे मीच होईन आणि घराची द्वारे म्हणजे घराची दारं आणि दरवाज्यांवरील राखण करणारे गडी हे पण मीच होईन. पाऊवा मी होईन, तिया मीची लेववीन, छत्र मी आणि करीन बारीपण. श्री गुरूंच्या खडावा मीच होईन आणि त्या खडावा त्यांच्या पायात मीच घालीन आणि त्यांचं छत्र मी होईन आणि छत्र धरण्याचं कामही मीच करीन. मी तळ उपरू जाणविता, चवरू धरू हातू देता, स्वामी पुढे खोलता होईन मी. श्री गुरुला खालीवर जाणवणारा चोपतार मीच होईन. त्यांच्यावर चौरी धरणारा मीच होईन. त्यांना हात देणारा मीच होईन आणि श्री गुरुपुढे चालणारा वाटाड्या मीच होईन. सो आय विल बी ए कम्प्लीट 100% सेवक फॉर माय गुरु फॉर व्हॉट एव्हर ही रिक्वायर्स. मीची होईन सगळा, करू सुईन गुरुळा, सांडिती तो नेपाळा पडिघा मीची. श्री गुरूंचा झारी धरणारा शागिर्द मीच होईन. त्याला चूळ भरण्याकरता पाणी मीच घालीन आणि ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्त मीच होईन. चूळ भरून ज्या तस्तामध्ये गुरु चूळ भरून टाकेल ते तस्त पण मीच होईन. हडप मी वोळगेन, मीची उगाळू घेईन, उळीगमी करीन आंघोळीचे. श्री गुरुला विडा देण्याची सेवा मीच करीन. त्यांनी पान खाऊन थुंकलेला थुंका मीच घेईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मीच करीन. होईन गुरूंचे आसन, अलंकार परिधान, चंदनादी होईन उपचार ते. गुरूंचं आसन मी होईन, त्यांच्या अंगावर घालण्याचे अलंकार आणि नेसायचं वस्त्र आणि चंदनादी उपचार देखील मीच होईन. मीची होईन सुवारू,
वोगरीन उपहारू आपण पे श्री गुरु ओवाळीन. श्री गुरूंचा स्वयंपाक करणारा मी आचारी होईन आणि त्याला फराळाचे वाढीन आणि मी आपलेपणाने श्री गुरुला ओवाळीन. जेवेळी देवो आरोगिती तेव्हा पाती करू मीची पाती, मीची होईन पुढती देईन विळा. श्री गुरु जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईन आणि भोजन झाल्यावर त्यांना मीच पुढे होईन आणि विडा देईन. ताट मी काढीन शेज मी झाडीन चरणसंवाहन मीची करीन. श्री गुरूंचं भोजन केलेलं पात्र मीच काढीन आणि त्यांचा बिछाना मी झाडीन, त्यांचे पाय पण मी चेपीन. सिंहासन होईन आपण वरी श्री गुरु करीती आरोहण, होईन पुरेपण ओळ घेचे. मी स्वतः सिंहासन होईन आणि त्यावर श्रीगुरु बसतील आणि सेवेचं पुरेपण होईल म्हणून संपूर्ण सेवा करीन. श्री गुरूंचे मन जया देईल अवधान, ते मी पुढा होईन चमत्कारू. श्री गुरुचं मन जिकडे लक्ष देईल ती वस्तू मीच होईन असा चमत्कार करीन. तया श्रवणाचे अंगणी होईन शब्दाचिया अक्षौहिणी, स्पर्श होईन घसणी अंगाचिया. श्री गुरुच्या श्रवणरूपी अंगणात असंख्य शब्द मी होईन, त्यांचं अंग ज्याला घासेल तो स्पर्श विषय देखील मीच होईन. श्री गुरूंचे डोळे अवलोकने स्नेहाळे पाहाती तिये सकळे होईन रूपे. श्री गुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तू पाहतील त्या सर्व मीच होईन. त्यांच्या जिव्हेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि गंधरूप होऊन त्यांच्या घराणांची सेवा करीन. तिये रसने जो जो रुचेल तो तो रसू म्या होई जैल, गंधरूपे कीजेल घ्राण सेवा. त्यांच्या जिभेला जो जो रस आवडेल तो तो मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणाची सेवा करीन. एवं बाह्य मनोगत श्री गुरुदेवा समस्त वेटाळीन वस्तुजात होऊनिया. ह्याप्रमाणे सर्व वस्तू मात्र मी होऊन श्री गुरुची सर्व बाह्य सेवा मी व्यापीन असं त्याचं मनोगत असतं. जव देह हे असेल तव वोळगी ऐसी कीजेल, मग देहाती नवल बुद्धी आहे. हा देह जिथपर्यंत उभा आहे तिथपर्यंत माझ्याकडून अशी सेवा केली जाईल आणि देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड मी बुद्धीमध्ये धरीन. ती अशी, ती कशी? ये शरीरीची माती मेळवीन तिये क्षिती, जेथ श्रीचरण उभे ठाती श्री गुरूंचे. जेथे पूजनीय श्री गुरूंचे चरण उभे राहतील त्या जागी माझ्या या शरीराची मी माती मिळवीन. माझा स्वामी कौतिके स्पर्शी जाती जिये उदके, तेथ लया नेईन निके आपी आप. माझे स्वामी ज्या पाण्याला सहज स्पर्श करतील त्या पाण्यात माझ्या शरीरातील पाणी मी लयाला नेईन. श्री गुरु ओवाळी जती का भुवनी जे उजळी जती, तया दीपाची या दीप्ती ठेवी न तेज. ज्या दिव्यांनी गुरुला ओवाळतात अथवा जे दिवे श्री गुरूंच्या मंदिरात लावतात, ज्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेज मिसळीन. अशा प्रकारे सगळंच्या सगळं माझं सर्वस्व मी गुरुच्या चरणी गुरुच्या सेवेत अर्पण करीन. सवरी हन विंजणा तेथ लयो करीन प्राणा, मग अंगाचा वळंगणा होईन मी. श्री गुरूंची चौरी आणि पंखा जो असेल तिथे त्या चौरीत आणि पंख्यात मी माझ्या प्राण्यांचा लय करीन. मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा वारा मी होईन. जिये जिये अवकाशी श्री गुरु असती परिवारेसी, आकाश लया आकाशी नेईन तिये. ज्या ज्या वेळी पोकळीत गुरु आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन. परी जितू मेला न सांडी निमेषु लोका न धाडी, ऐसेनी गणावया कोडी कल्पाचिया. परंतु जिवंत असताना किंवा मेल्यावर श्री गुरूंची सेवा सोडणार नाही आणि एक निमिष म्हणजे निमिषभर सुद्धा गुरूंची सेवा लोकांवर सोपवणार नाही. आणि अशी ही सेवा कोट्यवधी कल्पनांचा काल मोजला तरी ती चालू राहील. अशा प्रकारे माझी गुरुविषयी माझ्या मनामध्ये श्रद्धा राहील. येतुलेवरी दिवसा जयाची या मानसा आणि करून याही तैसा अपारू जो. इथपर्यंत ज्याच्या मनाला गुरुसेवेविषयी उत्कट इच्छा असते आणि त्याचप्रमाणे तो सेवा करूनही अपारच असतो. म्हणजे गुरुसेवेविषयी त्याची उत्कट इच्छा राहिलेलीच असते. ती इच्छा कधी संपतच नाही. रात्र दिवस नेणे थोडे बहु न म्हणे,
म्हणियाचेनी दाटपणे साजा होय. गुरुसेवेपुढे तो रात्रंदिवस जाणत नाही, थोडंफार म्हणत नाही. आणि सेवेची गर्दी असली म्हणजे तो प्रसन्न असतो. तो व्यापारू येणे नावे, गगनाहुनी थोरावे, एकला करी आघवे एकेची काळी. गुरुसेवा करायची म्हटलं म्हणजे तो आकाशाहून मोठा होतो आणि तो एकटा गुरुची सर्व सेवा एकाच काळी करतो. हृदयवृत्ती पुढा, आगची अंगची घे दवडा, काज करी होडा मानसेशी. त्याच्या अंतःकरणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेतं. त्याची प्रत्यक्ष कृती मनाच्या सेवेच्या कामात चढाओढीची प्रतिज्ञा करतं. त्याच्या अंतःकरणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेतं. आपल्या मनात इच्छा येण्यापूर्वी शरीर धाव घेतं. कशाकरता? गुरुसेवा करण्याकरता. आणि त्याची प्रत्यक्ष कृती मनाशी सेवेच्या कामात चढाओढीची प्रतिज्ञा करतं. शरीर जे आहे ना, ते मनामध्ये जी इच्छा आहे गुरु सेवेची, त्याच्याशी चढाओढ करतं. सो इट कम्पीट्स. सो द बॉडी विल गो अहेड, गो फर्दर अँड ट्राय टू सर्व द गुरु. एकादिया वेळा श्री गुरुचिया खेळा, लोण करी सकळा जीवी तांचे. श्री गुरुच्या एखाद्या जराशा लिलेला आपण सर्व जीविताचं लोण करतो, म्हणजे आपलं सर्व जीवित त्यांच्या थोड्याशा खेळावरून ओवाळून टाकतो. द होल लाईफ इज बेसिकली डेडिकेटेड टू द गुरु. जो गुरुदासिये कृषू, जो गुरुप्रेमे सपोषू, गुरु आज्ञे निवासू आपणची जो. जो गुरुसेवेच्या योगाने रोडका झालेला असतो, जो गुरुप्रेमाने पुष्ट झालेला असतो आणि जो स्वतः श्री गुरूच्या आज्ञेचं स्वतःच्या राहण्याचं ठिकाण असतो. सो ही इज द पर्सॉनिफिकेशन ऑफ गुरु आज्ञा. जो गुरुकुळे सुकुलीनु, जो गुरु बंधू सौजन्ये सुजनू, जो गुरु सेवा व्यसने सव्यसनू निरंतर. दिस इज ओवी नंबर 444. जो श्री गुरुच्या कुळामुळे चांगला कुलीन असतो, जो आपल्या गुरुबंधूवरील स्नेहाच्या योगाने भला मनुष्य ठरलेला असतो आणि जो नेहमी गुरुसेवेच्या छंदामुळे व्यसनी असतो. गुरु संप्रदाय धर्म, तेची जयाचे वर्णाश्रम, गुरु परिचर्या नित्यकर्म जयाचे गा. गुरु संप्रदायाचे जे आचार असतात ते ज्याचे वर्णाश्रम विहित कर्मे असतात, त्याचं जे विहित कर्म आहे ना वर्णाश्रम धर्मानुसार, त्याच्या ऐवजी गुरु संप्रदायाचे आचार हाच त्याचा धर्म बनतो. अरे, हे गुरुसेवा हे ज्याचं नित्यकर्म असतं, त्याच्याबद्दल काय की गुरुक्षेत्र, गुरुदेवता, गुरुमाय, गुरुपिता, जो गुरु सेवे परवता मार्ग नेणे. गुरु हेच क्षेत्र, गुरु हीच देवता, गुरुच माता, गुरुच पिता. तो गुरुपूजेकडील दुसरा मार्ग जाणत नाही. श्री गुरुचे द्वार, ते जयाचे सर्वस्व सार, गुरु सेवका सहोदर प्रेमे भजे. श्री गुरुचं द्वार हेच ज्याचं सर्वस्व सार आहे आणि जो गुरुसेवकांना तो सख्या भावाच्या प्रेमाने भजतो. जयाचे वक्त्र, वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्या वाचुनी शास्त्र हाती न शिवे. ज्याचं मुख गुरुनामाचं मंत्र धारण करतं आणि गुरुवाक्या वाचून दुसऱ्या शास्त्राला हात लावत नाही. शिवतले गुरुचरणी, भलतैसे हो पाणी, तया सकळ तीर्थे आणि त्रैलोकीची. ज्या कोणत्याही पाण्याला श्री गुरुचरणांचा स्पर्श झालेला आहे, त्या पाण्याला तीर्थ समजून त्या तीर्थाच्या यात्रेला त्रैलोक्यातील तीर्थे आणतो. म्हणजे त्रैलोक्यातील तीर्थे त्या पाण्यात आली आहेत असं तो समजतो. श्री गुरुचे उशिटे, लाहे जे अवचटे, ते तेणे लाभे विटे समाधीसी. त्याला जेव्हा श्री गुरुचं उच्चिष्ट अकस्मात प्राप्त होतं, तेव्हा त्या लाभाने तो समाधीस भेटतो. श्री गुरुचं उच्चिष्ट जर त्याला मिळालं तर त्याला समाधीची पण आवश्यकता वाटत नाही. कैवल्य सुखासाठी परमाणू घे किरीटी, उधळती पायापाठी चालता जे. अर्जुना, श्री गुरु चालत असताना त्यांच्या पायामागे जी धूळ उडते, त्यातील रजक कण तो गुरुभक्त मोक्षसुखाच्या किमतीचे समजतो. हे असो सांगावे किती, नाही पारू गुरुभक्ती परिगा उत्क्रांतमती कारण हे. हे राहू दे, गुरुभक्ती संबंधाने मी किती सांगू. गुरुवरील प्रेमाला अंत नाही, परंतु माझ्या बुद्धीत अफाट स्फूर्ती झाली, हेच या विस्ताराचं कारण आहे.
जया ये भक्तीची चाड, जया ये विषयींचे कोंड, जो हे सेवे वाचून गोड, न मनी काही. ज्याला या भक्तीची इच्छा आहे, ज्याला याविषयी कौतुक आहे आणि जो या सेवे वाचून दुसरं काहीही चांगलं मानत नाही, तो तत्वज्ञाचा ठावो, ज्ञानात येणेची आवो, हे असो तो देवो ज्ञान भक्तो. तो पुरुष तत्वज्ञानाचं ठिकाण आहे. ज्ञानाला त्याच्याच योगाने इभ्रत असते, हे वर्णन पुरे. अशी गुरुची सेवा करणारा जो आहे, तो देव आहे आणि ज्ञान त्याचा भक्त आहे. हे जाणपा साचोकारे, तेथ ज्ञान उघडेनी द्वारे, नांदत असे जगापुरे, या रीती. ह्या रीतीने खरोखर तिथे म्हणजे त्या गुरुभक्ताच्या ठिकाणी जगाला पुरेल इतकं ज्ञान उघड्या दाराने नांदतं, हे तू खरोखर समज. जिये गुरुसेवे विखी, माझा जीव अभिलाखी, म्हणून सोय चुकी बोली केली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ह्या गुरुसेवेविषयी माझ्या अंतःकरणात उत्कट इच्छा आहे, म्हणून मार्ग सोडून गुरुभक्तीचं व्याख्यान केलं. एरवी असदा हाती खुळा, भजनावधानी आंधळा, परिचर्ये लागी पांगुळा, पासूनी मंदू. नाहीतर मी गुरुसेवेविषयी हात असून थोटा, मला डोळे असून मी भजनाकडे लक्ष देण्याच्या कामी आंधळा आहे आणि सेवा करण्याविषयी पाय असून देखील पांगळ्यापेक्षा मंद आहे. गुरुसेवेविषयी खरं तर मी इतका श्रेष्ठ नाहीये, परंतु गुरुसेवेविषयी माझ्या मनामध्ये जी भावना आली उत्कट, ती मी तुला सगळी समजावून सांगितली. गुरुवर्णनी मुका, आळशी पोशिजे फुका, परी मनी आथी निका सानू रागू. वाचा असून गुरुवर्णनाविषयी मी मुका आहे आणि ज्यास फुकट पोसावं लागतंय असा मी आळशी आहे. परंतु माझ्या मनामध्ये गुरुभक्तीविषयी चांगलं प्रेम आहे. तेणेची पै कारणे, हे स्थूळ पोसणे, पडले मज म्हणे ज्ञान देवो. त्याच कारणामुळे ह्या आचार्योपास्ती ह्या पदाचं व्याख्यान विस्तृत करणं मला भाग पडलं, असं ज्ञानदेव म्हणतात. परी तो बोल उपसावा आणि वोळगे अवसरू द्यावा, आता म्हणेन जी बरवा ग्रंथार्थुची. तरी ते माझं लांबलचक व्याख्यान सहन करावं आणि मला सेवा करायला सवड द्यावी. आता पुढे ग्रंथाचा अर्थच चांगला सांगेन. अशा प्रकारे परिसा परिसा श्रीकृष्ण, जो भूतभार सहिष्णू, तो बोलतसे विष्णू पार्थू ऐके. ऐका ऐका, भूतांचं ओझं सहन करणारा विष्णू जो श्रीकृष्ण, तो बोलतोय आणि अर्जुन ऐकतोय. म्हणे शुचित्व गा ऐसे, जयापाशी दिसे, अंग मन जैसे कापूराचे. तर श्रीकृष्ण म्हणतात की ज्याप्रमाणे कापूर हा आत आणि बाहेर दोन्ही बाजूनी स्वच्छ असतो, त्याप्रमाणे ज्याचं शरीर आणि अंतःकरण ही शुद्ध असतात, अर्जुना, तशा प्रकारचं शुचित्व ज्याच्या ठिकाणी असतं, का रत्नासचे दळवाडे, तैसे सबाह्य चोखडे, आत बाहेरी एके पाडे सूर्यू जैसा. जसं रत्नाचं स्वरूप आत बाहेर चोख असतं, अथवा सूर्य जसा आत बाहेर एकसारखा प्रकाशमय असतो, तसंच काय की बाहेरी कर्मे क्षाळला, भीतरी ज्ञाने उजळला, इही दोन्ही परी आला पाखाळा एका. तसा बाहेरून जो कर्माने शुद्ध झालेला आहे व आतून जो ज्ञानाने शुद्ध झालेला आहे, अशा रीतीने जो या दोन्ही प्रकारांनी शुद्धत्वाला प्राप्त झालेला आहे, त्याच्याबद्दल काय मृत्तिका आणि जळे, बाह्य येणे मेळे, निर्मळ होय बोले वेदाचेनी. वेदांच्या आज्ञेप्रमाणे माती व पाणी ह्यांच्या योगाने बाह्य जे शरीर ते निर्मळ होतं. भलतेत बुद्धिबळी, रज आरिसा उजळी, सौंदणी फेळी ठिगळी वस्त्रांची या. बुद्धीच्या बळाने वाटेल तिथे आरसा धुळीने म्हणजे मातीने स्वच्छ करता येतं आणि परिटाच्या भट्टीच्या पात्रातील पाणी वस्त्राचे डाग नाहीसं करतं. किंबहुना या परी बाह्य चोख अवधारी आणि ज्ञानदीपू अंतरी म्हणून शुद्ध. फार काय सांगावं, ऐक. ह्याप्रमाणे त्याचं शरीर शुद्ध असतं आणि मनात ज्ञानरूपी दिवा असतो, म्हणून अंतर शुद्ध असतं असं समज. एरवी तरी पंडुसुता, आत शुद्ध नसता, बाहेरी कर्मतो तत्वता विटंबुगा. अर्जुना, सहज विचार करून पाहिलं तर आत मन शुद्ध नसताना बाहेर केवळ शरीराने कर्म करणं ही विटंबना होय. मन जर स्वच्छ नसलं आणि बाहेरून फक्त आपण शुद्ध कर्म करत असलो तर ही विटंबना आहे. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हाणीला,
कडू दुधिया माखीला गुळे जैसा. प्रेताला जसं अलंकार घालून सजवलं किंवा गाढवाला जसं तीर्थात स्नान घातलं किंवा कडू असलेल्या दुध्या भोपळ्याला जसं गुळाने चोपडलं. वोस गृही तोरण बांधिले, का उपवासी अन्ने लिंपिले, कुंकुम सेंदूर केले कांत हिनेने. ओसाड घराला जसं तोरण बांधलं किंवा उपवासी मनुष्याच्या अंगाला बाहेरून अन्न चोपडलं किंवा विधवेने कुंकू आणि शेंदूर लावला, तर काय होईल की कळस ढिमाचे पोकळ, जरो वरील ते झळाळ, काय करू चित्री व फळ, आतू शेण. आतून पोकळ आणि बाहेरून सोन्याचा मुलामा केलेले कळस जसे असतात, त्यावरील नुसत्या दिखाऊ चकाकीला आग लागो. शेणाची फळांची चित्र करून त्यांना बाहेरून रंग देऊन जरी ती हुबेहूब फळांसारखी दिसणारी केली, तरी त्यांना घेऊन करायचं काय आहे? कारण की त्यांच्या आतमध्ये शेण आहे. तैसे कर्म वरिचिले कडा, न सरे थोर मोले कुडा, नव्हे मदिरेचा घडा पवित्र गंगे. आत शुद्ध नसून केवळ बाह्यातकारी कर्म करणं हे त्याप्रमाणे वाईट आहे. वाईट पदार्थाला मोठी किंमत लावली तर तो खपत नाही. जशी दारूने भरलेली घागर गंगोदकात बुचकळली तरी त्या योगाने ती घागर पवित्र नाही होत. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे, वरी ज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे. म्हणून मनामध्ये ज्ञान असावं, मग बाह्य शुद्धी सहजच प्राप्त होईल. शिवाय ज्ञान आणि कर्म या दोन्हींनी उत्पन्न होणारी अशी पवित्रता कुठे मिळेल? यालागी बाह्य विभागू, कर्मे तुतला चांगू, आणि ज्ञाने फिटला वंगू अंतरीचा. ह्याकरता अर्जुना, बाहेरील भाग कर्माने चांगला धुतलेला म्हणजे शुद्ध केलेला असला पाहिजे आणि ज्ञानाने आतील मळ काढून टाकलेला आहे. असं बाह्य आणि आंतरिक या दोन्हींमधलं शौच, हं? बाह्य आणि अंतर अशी शुची, याच्याबद्दल हे सगळं विवरण आहे. हं? तेथे अंतर्बाह्य गेले निर्मळत्व एक जाहले किंबहुना उरले शुचित्वची. त्या स्थितीत आतील आणि बाहेरील शुचित्व हा भेद गेला आणि दोन्ही शुचित्वे एक झाली. फार काय सांगावं, केवळ एक शुचित्व मात्र राहिलं. म्हणून सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फाकत, जे स्फटिक गृहींचे डोलत दीप जैसे. म्हणून स्फटिकांच्या तावदानात ठेवलेले दिवे मंद मंद हलताना जसे बाहेरून दिसतात, तशा अंतःकरणातील चांगल्या मनोवृत्ती बाहेर इंद्रियद्वारा प्रगट झालेल्या दिसतात. म्हणजे मनातला जो शुद्धपणा आहे, मनातला जो चांगुलपणा आहे, तो इंद्रिय रूपाने बाह्य कर्मामध्ये दिसून येतो. विकल्प जेणे उपजे, नाथिली विकृती निपजे, अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती. ज्या ज्या योगाने संशय उत्पन्न होतो, ज्या योगाने वाईट मनोविकार उत्पन्न होतात आणि ज्या योगाने कुकर्मांची बीजे अंकुर घेतात, म्हणजे ज्या योगाने निषिद्ध कर्मांकडे प्रवृत्ती होते, ते आईके देखे अथवा भेटे, परी मनी काहीची नुमटे, मेघरंगे न काटे व्योम जैसे. अशा ज्या गोष्टी त्या ऐकल्या पाहिल्या किंवा भेटल्या तरी त्या योगाने ज्याप्रमाणे मेघांच्या रंगाचे डाग आकाशावर पडत नाहीत, त्याप्रमाणे मनामध्ये काही विकार उत्पन्न होत नाहीत, जर मन शुद्ध असलं आतून तर. एरवी इंद्रियाचे निमेळे, विषयांवरी तरी लोळे, परी विकाराचेनी विटाळे लिंपी जेना. एरवी इंद्रियांच्या संगतीने विषयांचा संबंध त्याला जरी घडला तरी तो विकाराच्या विटाळाने लिप्त होत नाही. म्हणजे जगामध्ये आपल्याला विषयांचा संपर्क होणारच आहे, परंतु त्यांचा आपल्या आवश्यकतेपुरताच समजा आपण उपयोग केला तर त्याचा आपल्याला लेप नाही लागणार. भेटलिया वाटेवरी, चोखी आणि महारी, तेथ नातळेत या परी रहाटो जाणे. वाटेवरून ब्राह्मण स्त्री किंवा महाराची स्त्री ह्या दोघी गेल्या असताना ती वाट एकीच्या स्पर्शाने पवित्र होत नाही आणि दुसरीच्या संगतीने ती अपवित्र होत नाही, तर ती वाट दोन्हींपासून अलिप्त असते. त्याप्रमाणे अलिप्तपणाने व्यवहारात वागण्याची त्याला माहिती असते. का पतिपुत्रा ते आलंगी, एकचिते तरुणांगी, तेथ पुत्रभावाच्या अंगी नरी गे कामू. एकच तरुण स्त्री पतीला आणि पुत्राला आलिंगन देते, परंतु पुत्राला आलिंगन देतेवेळी तिच्या मनात जे पुत्राविषयी प्रेम असतं त्या प्रेमात कामाचा स्पर्श नसतो. तैस हृदय चोख, संकल्प विकल्पी सनओळख, कृत्याकृत्य विषयक पुढे जाणे. त्याप्रमाणे त्याचं हृदय शुद्ध असतं
संकल्प आणि विकल्प या दोहोंची त्याच्या अंतःकरणाला ओळख असते. विशेषतः कृत्य आणि अकृत्य काय आहे हे त्याचं अंतःकरण पक्क जाणतं. पाणिये हिरा न भिजे, आधणी हरळू न शिजे, तैसी विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती. जसा हिरा पाण्याने भिजत नाही आणि आधणात खडा शिजत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही मनोविकाराने त्याची वृत्ती लिप्त होत नाही. तया नाव शुचीपण पार्थागा संपूर्ण, हे देखसी तेथ जाण ज्ञान असे. अर्जुना, याला पुर शुचित्व असं म्हणतात. ही वर सांगितलेली शुचित्वाची लक्षणं तू जिथे पाहशील तिथे ज्ञान आहे असं समज. आणि स्थिरतासाचे घर रिगाली जयाचे, तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा. आणि ज्या पुरुषाच्या घरात स्थिरतेने खरोखर प्रवेश केला आहे, तो पुरुष ज्ञानाचं आयुष्य आहे. देह तरी वरिचिलीकडे, आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची. त्या पुरुषाचा देह वरच्या दृष्टीने पाहिलं असताना आपल्या स्वभावानुसार हिंडत असतो, परंतु मनातील स्थिरता विस्कत नाही. इवन दो यू मे सी दिस पर्सन moving around in the world, doing worldly things, his mental poise, his mental stability, his mental stillness is never affected. वत्सावरुनी धेनूचे स्नेह राना न वचे, नवती भोग सतीयेचे प्रेम भोग. गाय जरी रानात गेली तरी तिचं वासरावरील प्रेम रानात जात नाही, वासरावरून हलत नाही. सती जाणाऱ्या स्त्रीचे भोग म्हणजे वस्त्रालंकारादी उपचार ते प्रेमाचे भोग नसतात, कारण तिचं लक्ष पतीकडे लागलेलं असतं, ते भोगांकडे येत नाही. का लोभिया दूर जाये, परी जीव ठेविलाची ठाये, तैसा देहो चाळीता नव्हे चळू चित्ता. अथवा लोभी पुरुष दूर जातो, परंतु त्याचा जीव ठेव्यापाशी राहतो. त्याप्रमाणे त्या स्थिरचित्त पुरुषाचा देह जरी फिरत असला तरी त्याच्या चित्ताला चंचलता नसते. जातया अभ्रासवे, जैसे आकाश न धावे, भ्रमणचक्री न भवे ध्रुव जैसा. इकडून तिकडे फिरणाऱ्या मेघासोबत आकाश धावत नाही, अथवा गती असलेल्या ग्रहांच्या चक्रासोबत सोबत जसा ध्रुवाचा तारा फिरत नाही. पांथिकाची येर झाला, सवे पंथू न वचे धनुर्धरा, का नाही जेवी तरुवरा येणे जाणे. अर्जुना, वाटसरूंच्या येण्या जाण्याबरोबर जसा रस्ता चालत नाही, किंवा ज्याप्रमाणे वृक्षाला सुद्धा येणं जाणं नाही, तैसा चळण वर्णात्मकी असोनिये पांचभौतिकी, भूतोर्मी एकी चळी जेना. त्याप्रमाणे चलनवलन करणाऱ्या या पंचमहाभूतात्मक देहात तो स्थिरचित्त पुरुष असूनही प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणाऱ्या क्षुधादी षड उर्मींपैकी एकीनेही त्याच्या चित्ताची गडबड होत नाही. सो ही इज सो completely situated in his own self, the true self, and his intellect is so steady that even thirst and hunger don't affect him and don't bother him. वाहुटळीचे नि बळे, पृथ्वी जैसी न ढळे, तैसा उपद्रव उमाळे न लोटेजो. वावटळीच्या बळाने पृथ्वी जशी हलत नाही, त्याचप्रमाणे उपद्रवांच्या लोंढ्याने तो वाहवला जात नाही. सो जस्ट द वे द अर्थ इज नॉट अफेक्टेड बाय द सायक्लोन, उपद्रवाचे जेव्हा लोंढे येतात ना, त्याच्यामुळे ह्याचं चित्त हलत नाही. दैन्यदुःखी न तपे, भवशोकी न कंपे, देहमृत्यू न वासिपे पातलेनी. दारिद्र्यापासून होणाऱ्या त्रासामुळे दुःखी होत नाही आणि भय आणि शोक यांनी कापत नाही. शरीराला मृत्यू आला तरी भयाने त्याची गाळण उडत नाही. शरीर तर नष्ट होणारच आहे, पण मी कुठे मरतो? माझा जो खरा मी आहे तो कधीच नाही मरू शकत. आरती आशा पडिभरे, वय व्याधी गजरे, उजू असता पाठीमोरे नव्हे चित्त. कोणती एखादी मानसिक पीडा आणि आशा ह्यांच्या भाराने, म्हातारपण आणि रोग यांच्या गडबडीने ज्याचं चित्त जे नीट आत्मसन्मुख झालेलं असतं ते पुन्हा बहिर्मुख होत नाही. निंदा निस्तेज दंडी, कामलोभा वरपडी, परी रोमा नव्हे वाकुडी मानसाची. निंदा आणि अपमान यांचे तडाखे बसले किंवा काम आणि लोभ हे जरी त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याच्या मनाचा एक बाल वाकडा होत नाही. आकाश हे ओसरो, पृथ्वीवरी विरो, परी नेणे मोहरो चित्त वृत्ती.
आकाश नाहीसं होवो किंवा पृथ्वी विरघळून जावं, परंतु त्याच्या मनोवृत्तीला आत्म्याला सोडून परत फिरण्याचं माहिती नसतं. ही इज कम्प्लिटली सिच्युएटेड इन हिज ओन ट्रू सेल्फ. हाती हाला फुली, पासवणा जेवी न घाली, तैसा न लोटे दुर्वाक्य शैली, शैलीला सांता. हत्तीला फुलांनी मारलं असता तो ज्याप्रमाणे माघारी फिरत नाही, त्याप्रमाणे त्याच्यावर शेलका अपशब्दांचा मारा केला असताना जो निस्तेज होत नाही. क्षीरार्णवाची कल्लोळी, कंपू नाही मंदराचळी, का आकाश न जळे जाळी वणवियाच्या. क्षीरसमुद्राच्या लाटांनी जसा मंदर पर्वत कापत नाही, अथवा आकाश जसं वणव्याच्या जाळाने जळत नाही. आकाश कुठे जळणार आहे? जंगल जळेल वणव्यामुळे, परंतु आकाश नाही जळत. तैशा आल्या गेल्या उर्मी, नव्हे गजबज गजबज मनोधर्मी, किंबहुना धैर्य क्षमी कल्पांतीही. त्याप्रमाणे शोकमोहादी षड उर्मींच्या लाटा आल्या आणि गेल्या तरी त्याच्या मनोधर्मामध्ये म्हणजे चित्तस्थिरतेमध्ये गडबड उरत नाही. फार काय सांगावं. कल्पांत समय आला तरी तो धैर्यवान सहनशील असतो. परिस्थैर्य ऐसी भाष, बोलिजे जे सविशेष, ते हे दशा गा देख देखणया. हे डोळस अर्जुना, स्थैर्य या नावाने जिचं विशेष वर्णन केलं जातं ती हीच अवस्था होय असं समज. तर स्थैर्य या विषयाबद्दल आपण बोललो. कशा कशाबद्दल बोललो? शुचिता या विषयाबद्दल बोललो. त्यानंतर आचार्योपासना या विषयाबद्दल बोललो. आणि आता हे 3 विषय झाले. आता आचार्योपासना झाली, गुरुभक्ती झाली म्हणजे तेच आचार्योपासना, त्यानंतर शुचिता झाली आणि हे स्थैर्य झालं. तर 500व्या ओवीपर्यंत आपण आज वाचलेलं आहे. तर इतक्या वेळ तुम्ही हे सगळं शांतपणे आणि इतक्या पेशंटली ऐकून घेतलं त्याच्याबद्दल मला खूप समाधान आहे. तुम्हाला जर त्याच्याबद्दल काही चिंतन करायचं असेल, काही बोलायचं असेल तर अवश्य बोला. आणि नसेल काही आता बोलायचं, कारण की आपण पुष्कळ वेळ चिंतन केलं. आपण आत्तापुरतं थांबू इथे, नंतर पुन्हा भेटू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.